नमस्कार. आज आपण आलेलो आहोत आमच्या परसबागेमध्ये. तर इथे काही आमचे पपईची झाडं आहेत, तर ते पपई पिकलेत का बघूया. तर जाता आता इथे पहा, मी हे शोभिवंत असं गवत लावलेलं आहे. तर हा गवताचा प्रकार किती सुंदर आणि सुरेख दिसतोय बघा. आणि माझ्यासोबत आमचा जय आलाय पपई काढायला. चा तर मग. तर हे पहा, इथे आमची काही पपई झाडं आहेत. तर ह्या एका झाडावर एक पपई पिकला आहे, काही आम्ही अगोदरच काढलेले आहेत. आणि मला काही आता कच्चे पपई देखील लागणार आहेत. तर इथे कच्चे पपई देखील आहेत. तर मी एक दोन आता कच्चे पपई देखील काढणार आहे, त्याची मी एक रेसिपी बनवणार आहे. तर हे पहा, असा रंग पिवळसर झाला की ते पिकत आलेले आहेत. आणि ह्या झाडावर एक पिकलेला आहे, तर तो मी आधी काढणार नाही आहे. हा पिकलेला हा मी पक्ष्यांसाठी ठेवणार आहे. आणि कच्चा पपई आहे हा मी काढलेला आहे, याची मी एक रेसिपी बनवणार आहे, ती तुम्हाला मी दाखवीन पुढच्या भागात. तर अशा प्रकारे मी हे 2 कच्चे पपई घेतलेले आहेत, त्यांची आपण एक रेसिपी बनवणार आहोत. अरे वा, या झाडावर तर मस्तच पपई पिकलेला आहे. रंग किती छान आहे पहा. झाडावर फळ पिकलं की त्याची चव दुपटीने वाढते, त्यामुळे आम्ही फळं झाडावर पिकली की शक्यतो काढत असतो. पपईचं झाड हे बहुगुणी आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या परसबागेत हे प्रत्येकाने लावलंच पाहिजे. कारण ह्या फळांचा उपयोगसुद्धा पौष्टिक आहे. शिवाय हे जे पानं आहेत पपईची, डेंग्यू आजारामध्ये पेशी कमी झाला तर ह्या पानांचा रस घेतला जातो. आणि पपई फळ हे एकदम औषधी आहे, तर त्याचा देखील उपयोग आपण आहारामध्ये केला तर तो खूपच चांगला आहे. तर प्रत्येकाच्या बागेत परसबागेत हे झाड असलंच पाहिजे. औषधी गुणधर्माचं बहुगुणी याचे उपयोग आहेत. तर हा जो पपई आहे, तर ह्याचा रंग बघा किती केशरी छान आलेला आहे. तर आपण आता हा काढून घेऊया. तर प्रत्येकाने असं झाडे लावा, झाडे जगवा आणि अशी गोड रसदार फळे खा. आणि विशेष म्हणजे आमच्या बागेमध्ये खूप कोकिळा आहेत आणि आम्ही त्यांच्यासाठी असं एक तरी फळ नेहमी ठेवतो. आणि काही झाडं आहेत तिथे आम्ही खास पक्ष्यांसाठी ठेवलेली आहेत. त्यामुळे बागेत पक्ष्यांचा आमच्याकडे वावर खूप असतो. त्यांचा किलबिलाट ऐकायला आम्हाला फार गंमत वाटते. तर प्रत्येकाने अशी झाडं लावली पाहिजे आणि स्वतःही खाल्ली पाहिजेत आणि पक्ष्यांसाठीही फळं काही ठेवली पाहिजेत. हा पहा केवढा मोठा हे आपल्याला मिळालेला आहे पपई. साधारण 3 किलो वजनाचा हा पपई आहे. अरे वा, रंग अगदी गडद केशरी आहे आणि बिया देखील भरपूर आहेत. हा गावठी प्रकाराचा पपई आहे. खायला अतिशय गोड असतो, सुंदर असतो, गोडीला फार असतो. तर ह्या बिया ज्या आहेत ह्या आम्ही आता पुन्हा कुंडीमध्ये रुजत घालणार. या पपईच्या झाडाचं आयुष्य असतं ते फक्त 2 ते 3 वर्षांचं असतं. त्यामुळे ह्या बिया आपण कुंडीत घालून त्याची रोपं तयार करायची. हे पहा, मी बिया घातल्या होत्या, अशी रोपं आलेली आहेत. झाडे लावा, झाडे जगवा आणि अशी सुंदर सुमधुर फळे खा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा.